नमस्कार मंडळी. फायनली आज माझ्या मनातली इच्छा जी होती ती आज पूर्ण झाली. हा मंडळी, मी खरंच सांगतो आहे, मी जी इच्छा व्यक्त केली होती ती आज पूर्ण होती आहे. तर नमस्कार मंडळी, मी गणेश कोंडाळकर तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे गणेश कोंडाळकर ब्लॉग्स. मंडळी, मी आज माझ्या गावाला आलेलो आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या आपल्या या रायगड भूमीमध्ये आणि सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं माझं हे छोटंसं गाव वाकी खुर्द, या वाकी खुर्द गावातून आपल्या सर्वांचं स्वागत करतो मी गणेश कोंडाळकर आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे गणेश कोंडाळकर ब्लॉग्स. मंडळी, मी माझ्या मनातली इच्छा पूर्ण झाली असं का म्हणलं, कारण की एका वर्षापूर्वी मी असंच मंदिरामध्ये आलो होतो आणि मी असं जस्ट बोललो होतो की जनी आई, तुझं हे मंदिर कधी होणार, तुझ्या या मंदिराचा जीर्णोद्धार, हे मंदिर नवीन कधी बांधणार. तर त्याच्याच नंतर एका महिन्यानंतर पुन्हा मी गावाला आलो होतो आणि गावाला आल्याच्या नंतर गावची एक मीटिंग झाली आणि त्या मीटिंगमध्ये असा निर्णय झाला की आपलं गावदेवीचं जे मंदिर आहे हे नव्याने बांधण्यात येणार आहे, त्याचा उद्धार होणार आहे, जीर्णोद्धार होणार आहे. आणि इतका आनंद झाला की खरंच जर आपण एखादी कुठली गोष्ट मनापासून जर बोलली तर ती पूर्ण होते, याचा पूर्ण मला विश्वास पटला. मी कोणत्याही अंधश्रद्धेला मी भीक घालत नाही किंवा अंधश्रद्धा पसरवत नाही, पण जी मनातली इच्छा होती ती आज पूर्ण झाली. या व्हिडिओच्या मार्फत मला तेच तुम्हाला सांगायचं आहे की खरंच कुठल्या विषयाबद्दल किंवा आपण जर एखादी मनापासून जर इच्छा व्यक्त केली तर ती इच्छा पूर्ण होते. असंच या मंदिराचे आता जीर्णोद्धार होणार आहे. हे मंदिर नवे बांधण्यात आलं आहे आणि त्या मंदिराची आज मूर्ती प्राणप्रतिष्ठान होणार आहे. त्या मंदिराचा जीर्णोद्धार, कळस, सगळे देवतांचे जे मूर्त्या आहेत ह्या नव्याने तिथे बसवणार आहेत. तर व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपण जर आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूयात आपण. मी व्हिडिओला सुरुवात करतो. गोविंदाय नमः. पुन्हा पिंपळ्या पाणी पेतात. द्विराजम्य केशवाय नमः. नारायण नमः. व्यामाय नमः. समानाय नमः. उदानाय नमः. ब्रह्मणे नमः. नैवेद्यमध्यपानीयं समर्पयामि. हस्तमुख प्रक्षालनम. एक फूल त्या गंधा करून ठेवायला हस्तमुख प्रक्षालनम समर्पयामि. करोत्वर्तनार्थे. मंडळी, तुम्ही बघताय ही जी गावदेवीची जी मूर्ती आहे ही आता टेम्पोमधून गावातून घेऊन आले. लेझिमवरती वाजत गाजत ही मूर्ती गावदेवीच्या मंदिरामध्ये स्थापनेसाठी घेऊन येत आहेत. तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहताय.
मंडळी, ही जी तुम्ही मूर्ती पाहताय ही आपली पहिली जुनी मूर्ती आहे. या मूर्तीच्या ठिकाणी आता नवीन मूर्ती बसवण्यात येणार आहे. नमस्कार मंडळी, माझं नाव रोहित रेणुसे. आपण आता सध्या वाकी गावात आहोत. मी या गावचा रहिवासी. गेली 22 वर्ष आम्ही या गावात राहतोय. सह्याद्रीच्या कुशीत बसलेलं आहे आपलं एक छोटंसं गाव. समर्थ रामदास स्वामींच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही सुंदर अशी भूमी. आपल्या या गावाचा गावदेवीचा जीर्णोद्धार आहे आजच्या दिवशी. आज श्रावण सोमवार, पहिला श्रावण सोमवार. आपण पाहत आहात की आमच्या गावची जनी सोनजाई माता हिचं आज नव्या अर्थाने नवीन रूप आपल्याला पाहायला मिळेल. थोड्याच वेळात आपण आपल्या मंदिराचा जीर्णोद्धार करणार आहोत. थोड्याच वेळात इकडे होम हवन वगैरे चालू आहे. खूप मुसळधार पाऊस वगैरे आपल्या इकडे पडत आहे. आपण पाहत असं की सुंदर असं निसर्ग त्या भूमीत बसलेलं आहे. आपलं छोटंसं गाव आहे. गेले अनेक वर्ष खूप सारे कार्यक्रम आपण आपल्या गावात राबवतो. खूप साऱ्या योजना येऊन जातात. पण बघायला गेलं तर ही सुंदरता डोळ्यात जपून ठेवण्या इतकी आहे. थोड्यात आपण आपल्या नवीन जनी सोनजाई मातेचं आपण रूप बघणार आहोत. सुंदर असं रूप आपण अनुभवणार आहोत. आपण त्याच्या सहवासात आपल्याला एक नवीन मंदिर, नवीन ग्रामदेवत आपल्याला लाभणार आहे. जनी सोनजाई माते की जय. दुरिताना द्विपदा चतुष्पदा आसनार्थे अक्षतान् समर्पयामि. दोन दुर्वाग्या दुर्वेदीच्या वगैरेला पाणी लावायला सांगा. दुपारीला दोन शेख देवी. ओम वरुणाय नमः. नमस्कार मंडळी, या मंदिराचा जो खरा इतिहास आहे हे माझे मित्र अजित मालुसरे हे तुम्हाला थोड्याशा शब्दामध्ये समजून सांगतील की हे मंदिर कसं होतं आधी आणि आत्ता कसं आहे. याच्यानंतर हे कितवं मंदिर आहे ह्याची देखील संपूर्ण माहिती हे आपल्याला सांगणार आहेत. बघूयात. तर तुम्ही या मंदिराबद्दल काय सांगू शकता? नमस्कार, मी अजित मालुसरे, वाकी खुर्द गावचा रहिवासी. आधी आपलं मंदिर म्हणजे खूप वर्षाआधी इथे मंदिर होतं. आधी तिथे अजून पण जोते आहेत. पहिले लाकडाचं मंदिर होतं आणि नंतर मग काही वर्षांनी म्हणजे तिथे आग लागली आणि मग ते मंदिर पूर्ण जळालं. मग नंतर मग काही वर्षांनी मग ते मंदिर म्हणजे हे करून मग दुसरं इकडे बांधलं परत. मग तोपर्यंत ही मूर्ती या मंदिराच्या ठिकाणी
त्याच्या आधी तिकडे जळाल्याच्या नंतर इथे मंदिर वेगळं बांधण्यात आलं. हां. ओके. आणि मग ती मूर्ती जी होती पहिली सोमजाई जनी सोमजाईची, मग ते एकदा मंदिर जळालं किंवा हे झालं तर ती मूर्ती ठेवत नाही, मग ती विसर्जन केली. अच्छा. आणि मग नंतर आता दुसरी मूर्ती घडवली परत. ओके. आणि मग परत आत्ता मंदिराचा आपल्या नवीन परत जीर्णोद्धार जीर्णोद्धार होतो. आहे. ओके. म्हणजे त्यासाठी याच्या नवीन आधी मूर्ती घडवली. आधी इकडे मंदिर होतं, ते आग लागल्यामुळे ते जळालं. त्याच्यानंतर तिकडची जी मूर्ती होती तर ती विसर्जन करण्यात आली. आणि त्याच्यानंतर या ठिकाणी माझ्या पाठीमागे तुम्ही बघताय तर या ठिकाणी इथे नवीन मंदिर बांधलं. आणि या मंदिराच्या नंतर गेल्या वर्षी म्हणजे यावर्षी आता हे तिसरं मंदिर आहे. याच ठिकाणी नवीन मंदिरचा म्हणजे नवीन मंदिर बांधण्यात आलं. आणि या ज्या मूर्त्या आहेत या सगळ्या आता विसर्जन करून या ठिकाणी नवीन मूर्ती बसवण्यात येणार आहे. याचा व्हिडिओ आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत पुढे देखील, तर व्हिडिओ स्किप न करता बघत राहा. मंडळी, हे जे मंदिर आहे गावदेवीचं, हे आमच्या टोटल 5 गावांचं मिळून एक मंदिर आहे. त्यामुळे इकडे 5 गावातली जी लोकं आहेत ही सगळी जमा झालेली तुम्ही पाहताय. आणि या दुसऱ्या बाजूला आमच्या गावातले जी ग्रामस्थ मंडळ आहे हे त्या सर्व पाहुण्यांसाठी आलेल्या सर्व लोकांसाठी जेवण बनवताना तुम्ही पाहताय. अशा प्रकारे आमच्या गावामध्ये कोणताही कार्यक्रम जर असेल तर त्या ठिकाणी जेवण बनवण्याचं काम हे गावकरी मिळून करत असतात. मंडळी, आता या ठिकाणी मूर्तीची स्थापना होत आहे. जी सोमजाई मातेची जी मूर्ती आहे सर्वप्रथम ती आत्ता तिथे बसवताना आपण पाहताय या व्हिडिओच्या मार्फत. सोमजाई माता की जय. इकडं पाहिजे ना. आता जरा काळोख सोडा, काळोख सोडा जरा. इकडे तर मंडळी, तुम्ही आता बघू शकता आपल्या गावदेवी मंदिराच्या सगळ्या ज्या मूर्त्या आहेत त्या बसवण्यात आलेल्या आहेत. त्यानंतर मंदिराच्या मुख्य गाभाऱ्याच्या बाहेरच्या बाजूस इकडे महादेवांची पिंड देखील बसवताना आपण पाहतोय. त्यानंतर मंदिरामध्ये असलेली जी घंटा आहे त्याची देखील पूजा करून ती देखील तिथे लावताना आपण व्हिडिओमध्ये पाहताय.
आणि या ठिकाणी आम्ही आपली स्थापना केलेली आहे तेव्हा मागे आम्हा ग्रामस्थांच्या हातून जी काही आपली वेळी वाकडी सेवा केलेली आहे मान्य करून घे या दोन्ही गावातल्या लोकांना मुलांना गुरा बाळांना सुखाचे समाधानाचे आणि आनंदाचे दिवस दाखव ज्या ज्या काही कुणाच्याही अडचणी असतील त्यांचं निवारण कर आवाहनम न जानामि तवाप्यमन पूजात्यैव न जानामि क्षमस्व परमेश्वर मंत्रहीनं क्रियाहीनं भक्तिहीनं सुरेश्वरी देवाच्या पायावरती अक्षदावा कुंडली आता मंडळी गावदेवी मंदिराचा जीर्णोद्धार सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. त्याच्यानंतर आरती झाली. आरती झाल्याच्या नंतर सर्वांचं जेवण चालू आहे. खूपच जास्त अशी लोकांची गर्दी तिथे उपस्थित आपण पाहिली. तर मंडळी आत्ताच थोड्या वेळापूर्वी आपल्या मूर्तीचे प्राणप्रतिष्ठान झालेलं आहे. मूर्तीची स्थापना झालेली आहे आणि स्थापना झाल्याच्या नंतर आरती झाली. आरती झाल्याच्या नंतर सगळ्यांचं जेवण झालं. हे मंदिर जे आहे हे 5 गावचं असल्यामुळे या मंदिरामध्ये आज गावची लोक आलेली आणि खूप गर्दी होती. तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहिलेच असेल. तर आता मी ही व्हिडिओ आता इथे थांबवतो. ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ते आवर्जून सांगा. आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला क्लिक करा. म्हणजेच मी जेव्हा पण नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं सगळ्यात आधी तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन भेटून जाईल. तर मग भेटत अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रामकृष्ण.